नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आहे 5वा आणि रंग आहे हिरवा. तर हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. उपवासाला सुद्धा स्पेशल बनवण्यासाठी आज मी बनवणार आहे उपवासाचे थालीपीठ. उपवासामध्ये तेच-तेच खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आज मी काहीतरी स्पेशल बनवायचं ठरवलं. सगळ्यात आधी चहाने सुरुवात केली. चहा घेतला आणि इकडे मी बनवणार आहे लाल भोपळ्याची भाजी. तर आमच्याकडे आम्ही जिरे वगैरे काही वापरत नाही. खूप ठिकाणी ना जिरे वापरतात उपवासासाठी. तुमच्याकडे वापरत असतील तर तुम्ही तेलामध्ये जिऱ्याची फोडणी देऊ शकता. इकडे मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये डायरेक्ट जे आपला लाल भोपळा आहे तर तो छानपैकी कट करून घेतला होता. छान परतून घेतला आणि आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या मी थोड्याशा खलबत्त्यामध्ये कुटून घेते आहे. मला हे खूप आवडतं मिक्सर वापरण्यापेक्षा. त्यानंतर आता थालीपीठ बनवण्यासाठी ना, आपल्याला छान बटाटे उकडून घ्यायचे. त्यामध्ये मी वरईचं पीठ किंवा कुठे-कुठे आपण भगरीचं पीठ पण म्हणतो. ते पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, थोडंसं चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून आपण थालीपीठासाठी जे पीठ मळतो, त्या पद्धतीचं लूज आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे पीठ रेडी आहे. हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही आत्ता मी जी लाल भोपळ्याची भाजी बनवते त्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर आपण जसं नॉर्मल थालीपीठ बनवतो अगदी त्याच पद्धतीचं थालीपीठ आपल्याला छानपैकी रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि असं थापून घ्यायचं आहे 4 बोटांच्या साहाय्याने आणि हाताला पाणी लावायचं म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. आणि त्यानंतर मी अनूसाठी बनवत होते म्हणून विदाऊट तिखट बनवते. त्यानंतर जी मिरची मी खलबत्त्यात कुटलेली होती तर ती मी त्यानंतर घालणार आहे. हे एक थालीपीठ मी माझ्या मुलीसाठी बनवते जे की विदाऊट तिखट आहे आणि अशा पद्धतीचे मी थालीपीठ बनवून घेतले. त्यानंतर आज डब्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या कारण उपवासासाठी उत्कर्षचे 9 दिवसांचे उपवास होते. तर हे सगळं आहे. थँक सो मच फॉर वॉचिंग.